श्रीशैलला कटिंग तेन करून घ्यायचं होतं. कटिंगचं स्टाईल काय काय आहे ते तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला व्लॉग मध्ये सगळं आम्ही शेअर करतो. कटिंगची काय स्टाईल करून उपयोग सिंपल मध्ये करावी तर ऑफिस मध्ये सर रंगाच करतोय. तर चला तर व्लॉगला स्टार्ट करूया. बसवनगुडीमध्येच इथं सलून जवळ आलोय. तर बघा हे सलून युनिसेक्स सलून आहे, म्हणजे मेल फिमेल दोन्ही चालतंय. काय झालं? तर बघा हे सगळं वुमन्ससाठी प्राइस आहेत आणि या साईडला हे सगळं मेन्ससाठी प्राइस आहेत. तर बघा श्रीशैलचं बिफोर कटिंगचं लुक. काय ते? चल बसू काय हा चल की. तर बघा आता श्रीशैलचं कटिंग चालू झालेलं आहे. बघूया कसं काय लुक होत आहे ते. वाटलं नाही एकदम प्लॅन करून घेणार एकदम छोटीच करून घेणार. काय ते? एकदम बारकी कशी करून घेणार लय वाटलं. पण दॅट सेटअप असं ना काय लुक पण दिसत ना फालतू एकदम. हेअर खूप व्हाईट दिसायला लागलं त्यांचं, त्याच्यासाठी काय विचार आणि की वय झाले की असेल की काय? फक्त हेअर कलर करून घ्यायचं इलाज. आता त्याचं कटिंग चालू आहे. बघू आता त्याचं फायनल लुक काय येते ते. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर बघा आता कटिंग झालंय. कटिंग खूप चांगलं झालंय. तर बघा आता आम्ही जस्ट घरी आलोय. कटिंग त्यांनी सगळं झालंय श्रीशैलचं. खूप चांगलं कटिंग केलं त्यांनी. श्रीशैलला जसं पाहिजे होतं तसंच त्यांनी सेम कटिंग त्यांनी केलेत. काय झालं पहिला 2 वेळा जावेद हबीबमध्ये हे करून घेतला होता, पण किती 600 का 700 रुपये दिलता तिथं. पण काय उपयोग नाही. मोठी मोठी आम्ही सलून म्हणतो एकदम काही विषय नाही. करणारा कटिंग व्यवस्थित म्हणजे कुठे पण होतंय. त्यामुळं होय तिथं 2 वेळा कटिंग करून घेतला होता. एक जसं त्याला हवं होतं तसं ते सॅटिस्फॅक्शन त्याला मिळालं नव्हतं. त्यामुळे ते तिथं जायचं बंदच केलं त्यानं. तर आता इथेच तुम्हाला बसवनगुडीमध्ये तिथं सलूनमध्ये दाखवलं. तिथेच खूप चांगलं कमी बजेटमध्ये त्यांनी कटिंग करतात. तर 250 जसं त्याला पाहिजे होतं तसं त्यांनी कटिंग केलेत. आता 2-3 वेळा तिथेच तो करून घेतलाय. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही. तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.